याच्यात पवार साहेबांवरती म्हणजे शरद पवार साहेबांवरती पण एक लेख आहे. आम्हाला जे माहिती आहे पवार साहेबांच्या बद्दल आणि क्रिकेटच्या बद्दल, तर कुठेतरी एका वेगळ्या उंचीवरती क्रिकेट, भारताचं क्रिकेट त्यांनी नेऊन ठेवलं, असं सामान्य जनता पण म्हणते आणि क्रिकेट लव्हर्स पण म्हणतात. बरोबर. तर तुम्ही ॲज अ क्रिकेट लेव्हर, नेक्स्ट लेवलचे क्रिकेट लव्हर्स या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? आणि त्याला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की जे पवार साहेबांनी ग्राउंड झिरो नाही येते, पण मी आत्ता त्याला ग्राउंड झिरो म्हणतोय, ग्राउंड झिरो पासून ग्राउंड 90 पर्यंत ते घेऊन गेले इंडियन क्रिकेटला, तसंच कुठेतरी त्यांच्याच घराण्यातनं आलेल्या रोहित पवारांमध्ये दिसतंय ते. हे बघ, परत मग असंच उत्तर मी देईन. शरद पवार काय किंवा रोहित पवार काय यांचं राजकारण काय आहे मला माहीत नाही किंवा माझा त्याच्याशी संबंध नाही. पण शरद पवार साहेबांनी असेल किंवा आता रोहित पवार असतील, हे त्यांच्या परीने खेळाला मोठं करायचं काम करत आहेत. तू जसं म्हणलास की शरद पवार साहेबांनी बऱ्याच गोष्टी क्रिकेटमध्ये घडवून आणल्या आणि म्हणजे वुमन्स क्रिकेट बोर्डाचं BCCI बरोबरचं अमलगमेशन असेल, IPL सारखी स्पर्धा असेल, खेळाडूंना पेन्शन देणं, त्यांना पगार देणं, यासारख्या काही योजना असतील, त्यांच्यासाठी केलेल्या हेल्थ फॅसिलिटीज असतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पवार साहेबांच्या काळात घडून आल्या. त्यामुळे त्यांनी ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर क्रिकेटमध्ये आपला रोल नक्की प्ले केलेला आहे. त्याचाच एक थोडासा काय म्हणतात एक सारांश घ्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे. किंवा रोहित पवार त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्र क्रिकेटला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरं, मी शरद पवार साहेबांना कधी भेटलो नाही, पण मी जेव्हा रोहित पवारांना भेटलो तेव्हा मला त्यांच्यातला क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेटर दिसला, मला पॉलिटिशियन नाही दिसला. पण क्रिकेट आणि पॉलिटिक्स हा खूप जवळचा संबंध आहे आणि ॲज अ क्रिकेट लव्हर म्हणून, ॲज अ क्रिकेट क्रेझी पर्सन म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसे बघता? महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे भारतामधलं एक जुनं असोसिएशन आहे. 1934 सालापासून ते आता 100च्या उंबरठ्यावर आलेले आहेत. ओके. आणि त्याचे आत्ताचे अध्यक्ष आहेत रोहितदादा पवार. रोहितदादांना मी 3 वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो होतो. बरं. त्यावेळेच्या अंकामध्ये मी त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू केला होता. त्यावेळेला ते जस्ट निवडून आले होते अध्यक्ष म्हणून. त्यावेळेला ते मला असं म्हणले होते की मला क्रिकेटसाठी काहीतरी करायचंय. बरं. आणि म्हणून मी इथे आलोय. बरं, पॉलिटिशियन असल्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा नाही ठेवावा हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. ॲब्सोल्युटली खरं. पण गेल्या 3 वर्षामध्ये जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन करतं आहे, त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत या मी खूप जवळनं बघितल्या आहेत. बरं. त्याच्यामध्ये राजकारण आहे का नाही मला माहित नाही. त्याच्या राजकारणाशी माझा काही संबंध नाही. पण मी जेव्हा रोहित दादांना भेटलो तेव्हा एक क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेटर आणि एक क्रिकेट लव्हर म्हणून भेटलो. ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये येतात. जेव्हा मी त्यांना भेटलोय 2-3 वेळा मुलाखतीच्या निमित्ताने त्यांना मी भेटलोय. किंवा आत्ता MPL सारखी स्पर्धा झाली त्यावेळेला आमची काही वेळा भेट झाली. बरोबर. या सगळ्या वेळेला मी त्यांना एक क्रिकेट प्रेमी म्हणून भेटलोय, राजकारणी म्हणून नाही. मी क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांना भेटलो. त्यांच्याशी बोलताना कायम क्रिकेटसाठी काय करता येईल याचा विचार त्यांनी माझ्यासमोर किंवा आमच्यासमोर जे काय माझ्याबरोबर लोक होते आमच्यासमोर तो मांडला. त्याच्यामध्ये मला तरी कुठेही राजकारण दिसलं नाही. बरं. असेल नसेल मला माहित नाही, पण ते बोलताना कायम क्रिकेट किंवा महाराष्ट्र क्रिकेटच्या प्रगतीबद्दल काय करता येईल हे बोलत राहिले. मग त्यात त्यांनी MPL WMPL सारख्या स्पर्धा सुरू केल्या. बरोबर. किंवा महास्पीडस्टर सारखी एक योजना त्यांनी सुरू केली. किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी अंपायर्ससाठी, स्कोरर्ससाठी, अॅनालिस्टसाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स सुरू केल्या, काही कार्यशाळा घेतल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मॅचेस भरवल्या. पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी साधारण 500-550 मॅचेस महाराष्ट्रात वेगवेगळ्या वयोगटात होत होत्या. बरं. आता ती संख्या जवळजवळ 3 पटींनी वाढली आहे. सो ह्या गोष्टी घडताना दिसत आहेत. काही रिजनल सेंटर्स डेव्हलप होत आहेत. बरं, असंही नाही की हे फक्त रोहितदादा एकटेच करतायत. रोहितदादांच्या मागे त्यांची जी अपेक्स कमिटी उभी आहे, ज्यातल्या काही लोकांना मी ओळखतो, भेटलोय, ही खूप फर्मली काम करते, ही मला दिसतंय. आणि म्हणून तो प्रवास मी मांडला. राजकारणी म्हणून माझा खरंच काही संबंध नाही.